विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसमावेशक शिक्षणाची वेगवेगळ्या स्वरूपाची तत्वे कोणती आहेत, जवळजवळ 9-10 तत्वांचा आपण विचार केला. प्रिन्सिपल्स ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. याच्यानंतर याच टॉपिक मधला पुढचा भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे सर्वसमावेशक शिक्षणाची व्याप्ती, म्हणजे स्कोप ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. याच्यामध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा समावेश होतो, त्याची व्यापकता विचारात घेताना त्या संकल्पनेमध्ये नेमके कोणते घटक समाविष्ट असतात याचा आपल्याला विचार करावा लागतो. तर सर्वसमावेशक शिक्षणाची व्याप्ती याचा विचार करताना किंवा थोडंसं आपण पाठीमागे जाऊन विचार करूया की सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय, सर्वसमावेशक शिक्षणाची व्याप्ती स्पष्ट करा, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करा किंवा सर्वसमावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, उद्दिष्टे कोणती आहेत, किंवा सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची अंग कोणती आहेत किंवा प्रकार कोणते आहेत, किंवा सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचा अर्थ कोणता आहे, यावरती वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तशाच प्रकारचा प्रश्न टॉपिक नंबर 2 वरती विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय ते सांगून सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची व्याप्ती स्पष्ट करा किंवा विशद करा, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्या अगोदर आपण जो मुद्दा पाहिला, सर्वसमावेशक शिक्षणाची प्रिन्सिपल्स किंवा तत्वे कोणती आहेत, त्याच्या अनुषंगाने त्याच्यावरती टिपेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ब्रॉड प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वसमावेशक शिक्षणाची व्याप्ती याच्यामध्ये नेमके कोणते घटक समाविष्ट असतात याचा आपण आत्ताच्या तासाला विचार करूया. आता सर्वसमावेशक शिक्षण यामध्ये विशेष गरजा असणारी मुलं किंवा मुली, त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधली मुलं किंवा मुली आणि इतर काही वंचित समूहांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे. मग शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या जेवढ्या सोयीसुविधा किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जेवढ्या कल्याणकारी योजना असतील, तेवढ्या योजना अगदी संस्था पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती किंवा केंद्र पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती अशा प्रकारच्या योजना सातत्याने तयार केल्या जातात आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जातात. कशासाठी? की जे अनुसूचित जातीची मुलं आहेत, अनुसूचित जमातीची मुलं आहेत, किंवा जे सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, किंवा जे सातत्याने शिक्षणापासून किंवा समाजातल्या कोणत्याही कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात, अशा सर्व घटकांना शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले दिसून येतात. आणि आज आपण पाहतो त्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यशही आलेलं दिसून येतं. यातून खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक शिक्षण संकल्पना उदयाला आलेली दिसून येते किंवा साकार होत असलेली दिसून येते किंवा विकसित होताना दिसून येते. सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीच्या विकासाचं हेच मूलभूत कारण सांगता येईल की सर्वांना, जे वंचित आहेत त्यांना शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षण प्रवाहामध्ये समाविष्ट करून घ्यायचं, त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. नाही ते तिथेच खऱ्या अर्थानं या समावेशक शिक्षण पद्धतीची संकल्पना साकार झालेली दिसून येते किंवा उदयाला आलेली दिसून येते किंवा विकसित होताना आपल्याला दिसून येते. आता सर्वसाधारणपणे सर्व मुले शिकू शकतात, एक विचारसरणी आहे. सर्व मुलं किंवा मुली शिकू शकतात. ती कोणत्याही जातीतली, कोणत्या धर्मातली, कोणत्या वंशातली, पंथातली, कोणत्या संस्कृतीमधली किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेली, वंचित असलेली किंवा अपंग असलेली, विशेष गरजा असलेली कोणतीही मुलं की ज्यांनी जन्म घेतलेला आहे आणि जे समूहामध्ये किंवा कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये वावरतात, असं प्रत्येक मूल शिकू शकतं, ही एक विचारधारा आहे. आणि या
विचारधारेविषयी पालक शिक्षक आणि समाज यांचे निरनिराळ्या माध्यमातून उद्बोधन होऊन समावेशक शिक्षणाचे तत्व साकार होण्याची गरज आज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली दिसून येते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वंचितांना शिक्षण प्रवाहात आणलं गेलं पाहिजे किंवा आणण्याचे प्रयत्न आहेत. त्यातून समावेशक शिक्षण संकल्पना ही विकसित झालेली दिसून येते. परंतु अजून त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात यश प्राप्त झालेलं आहे असं ठामपणे आपण म्हणू शकत नाही. कारण अजूनही एक विचारसरणी त्याच्या पाठीमागे असं दिसून येते की प्रत्येक मूल किंवा प्रत्येक मुलगी, प्रत्येक मूल हे शिकू शकतं. ज्याने जन्म घेतलेला आहे, ज्याला जगण्याचा हक्क आहे, त्यालाच शिक्षणाचा देखील हक्क आहे. असं प्रत्येक मूल शिकू शकतं. याविषयी पालक असेल म्हणजे कुटुंब असतील, शिक्षक आणि समाज यांचे निरनिराळ्या माध्यमातून उद्बोधन होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा पालक, शिक्षक आणि समाज यांचे मुलांच्या शिक्षणाविषयी असणारे जे दृष्टिकोन असतात ते दृष्टिकोन जोपर्यंत एकात्मक होत नाहीत, जोपर्यंत त्याच्यामध्ये भिन्नता आढळते, जोपर्यंत ते एक संघ होणार नाही, भिन्नता आढळली की त्याच्यामध्ये मतभेद निर्माण होतात. जोपर्यंत ते एकात्म पावत नाही, त्याच्यामध्ये एक संघ भावना निर्माण होत नाही किंवा एकात्मिक दृष्टिकोन निर्माण होत नाही, तोपर्यंत हे समावेशक शिक्षणाचं तत्व साकार होणार नाही, म्हणजे यशस्वी होणार नाही. ते कधीतरी यशस्वी होईल, तो भाग वेगळा. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सर्व मुलं शिकू शकतात ही विचारसरणी प्रत्येक पालक असेल, समाज असेल, समूह असेल, प्रत्येक व्यक्ती असेल, प्रत्येक मुलगा असेल, त्या मुलाचे आई वडील असतील, कुटुंब असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबणं गरजेचं आहे, बिंबवणं गरजेचं आहे. आता समावेशक शिक्षण म्हणजे काय, तर मी पाठीमागे तुम्हाला सांगितलं की शिक्षण प्रवाहामध्ये सर्वांचा समावेश, सर्वांना सहभागी करून घेणारे, विशेष गरजा असणारे, त्यांच्या गरजानुसार शिक्षण योजनेत सहभागी करून घेणारे शिक्षण म्हणजे समावेशक शिक्षण. सर्वांना समाविष्ट करून घेणे. यामध्ये गरजू मुलं किंवा मुली असू शकतात, ती शिक्षणापासून वंचित राहू नयेत, किंवा जे विशेष बालक आहेत त्या बालकांच्या कौशल्याचा विकास व्हावा, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जावे, हा समावेशक शिक्षण पद्धतीचा उद्देश आहे. म्हणूनच समावेशक शिक्षणाच्या व्याप्तीमध्ये इथंच व्याप्ती सुरू झालेली दिसून येते. म्हणूनच समावेशक शिक्षणाच्या व्याप्तीमध्ये शारीरिक दृष्ट्या भिन्न असणारे, लक्षात ठेवा, शारीरिक दृष्ट्या भिन्न असणारे, त्याचबरोबर समाज व सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणारे आणि आर्थिक दृष्ट्या भिन्न असणारे, या तिन्ही घटकातील किंवा तिन्ही क्षेत्रातील, तिन्ही वैशिष्ट्यातील विद्यार्थ्यांचा समावेश अपेक्षित असतो. एक, शारीरिक दृष्ट्या, दोन, समाज व सांस्कृतिक दृष्ट्या, आणि तीन, आर्थिक दृष्ट्या भिन्न असणारे. या वर्गामध्ये जे विद्यार्थी येतात त्या सर्वांचा समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये होणं अपेक्षित असतं. आणि ज्यावेळेस अशा या तिन्ही घटकांचा समावेश या शिक्षण पद्धतीमध्ये केलेला दिसून येतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं समावेशित शिक्षण पद्धतीची व्याप्ती आपल्याला स्पष्ट व्हायला किंवा समजून घ्यायला एक प्रकारे मदत झाली दिसून येते. आता समावेशक शिक्षण पद्धतीची व्याप्ती स्पष्ट करताना हे जे मी तुम्हाला मगाशी प्रकार सांगितले की शारीरिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या, आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या, असे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता सर्वसाधारणपणे समावेशित शिक्षण पद्धतीचे हे जे प्रकार आहेत, मगाशी सांगितलं तुम्हाला की अशा प्रकारामध्ये समाविष्ट असणाऱ्या मुला मुलींचा शिक्षण प्रवाहामध्ये समावेश झाला पाहिजे. आता समावेशक शिक्षण याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये ज्या प्रकारची मुलं येणं अपेक्षित आहे किंवा प्रवाहात आणणं अपेक्षित आहे, त्याच्यामधला एक
प्रकार आपण लक्षात घेऊया की शारीरिकदृष्ट्या जी मुलं अपंग आहेत, म्हणजे शारीरिकदृष्ट्या पहिला प्रकार शारीरिकदृष्ट्या जी अपंग आहेत, तर याच्यामध्ये नेमकी कोणती मुलं येतात? तर याच्यामध्ये शारीरिकदृष्ट्या भिन्न असणारे किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असणारी जी मुलं आहेत, याच्यामध्ये बहिरेपणा असलेली, म्हणजे त्यांना थोडंसं कमी ऐकायला येतं अशी मुलं, बहिरे असणारी मुलं, बहिरेपणा असलेली. 2, अंशतः दृष्टीदोष असलेली मुलं, की त्यांना थोडंफार दिसायला थोडंसं कमी असतं किंवा दूरचं दिसत नाही किंवा जवळचं दिसत नाही किंवा थोड्याफार प्रमाणात अस्पष्ट दिसतं, अशी अंशतः दृष्टीदोष असणारी, रातांधळी असणारी मुलं. त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं वैज्ञानिक असू शकतात, रात आंधळ्या असू शकतं, रात्रीच्या उजेडामध्ये किंवा रात्रीच्या अंधारामध्ये त्यांना दिसत नाही, अशी रातांधळी असणारी मुलं. त्यानंतर रंगांध असलेली मुलं, रंगांध म्हणजे ज्यांना रंगाचं ज्ञान होत नाही, रंग स्पष्टपणे जाणवत नाही. त्याचबरोबर एका डोळ्याने अंध असणारे, एका डोळ्याने दिसतं पण दुसऱ्या डोळ्याने दिसत नाही. त्याचबरोबर तिरळेपणा असणारी, म्हणजे बोबळामध्ये काही प्रमाणात तिरळेपणा असतो. एक हात किंवा एक पायाने दुर्लभ असणारी, म्हणजे काहीतरी स्नायूमध्ये किंवा हाडामध्ये काहीतरी दोष निर्माण होतात, त्यामुळे एक पाय किंवा एक हात अपंग असलेला दिसून येतो. त्याचबरोबर काही मुलांच्या बाबतीत असं असतं की एखाद्या पायाची टाच जी उंच असते, त्यामुळे ती पायाने ती अपंग झालेली असतात. त्याचबरोबर काही अंशी काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडल्यामुळे किंवा शारीरिक संतुलन बिघडल्यामुळे किंवा शरीराच्या अंतर्गत रचनेमध्ये काही बिघाड झाल्यास फिट येण्याची शक्यता असते, अशी फिट येणारी मुलं असतात. त्याचबरोबर संधिवात असलेली मुलं, काही मुलांना संधिवात असतो, म्हणजे ज्या शरीराचे जे हातापायाचे कोपरे असतात ते दुखतात किंवा बोटाचे जे पेरे असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेदना होतात किंवा काही प्रमाणात वेदना निघतात, तर संधिवात झालेली मुलं. त्याचबरोबर कुपोषित असलेली मुलं, कुपोषित म्हणजे अन्न त्यांना वेळच्या वेळेला शरीरासाठी आवश्यक असलेली प्रथिने किंवा आवश्यक असलेले जीवनसत्व जर योग्य प्रमाणात मिळाली नाही तर ही मुलं कुपोषित झालेली दिसून येतात. अशी कुपोषित मुलं शारीरिकदृष्ट्या दुर्बल होतात. त्याचबरोबर संधिवात झाल्यामुळं हृदयाच्या झडपा खराब झालेली मुलं असतात, म्हणजे काहींच्या झडपा बंद असतात किंवा हृदयांना असे होल पडलेले दिसून येतात, अशी मुलं ही एक दृष्टीने अपंग असलेली दिसून येतात. त्याचबरोबर बुद्ध्यांक 50 ते 70 च्या आसपास असलेली किंवा त्याच्यापेक्षा कमी असलेली मुलं, म्हणजे ज्याला मतिमंद मुलं असतात. त्यानंतर अध्ययन अक्षम मुलं, ज्यांना अध्ययन क्षमता त्यांची कमी आहेत, अशी मुलं. आता अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपंग मुलामध्ये समावेश झालेला दिसून येतो. हा एक महत्वाचा प्रकार असतो दिसून. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेली मुलं जी आहेत, तर ही जी मुलं आहेत, या मुलांना शिक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेणे. ज्यावेळेस या वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्ये, म्हणजे बहिरेपणा असलेली, अंशतः दृष्टीदोष असलेली, तिरळेपणा असणारी, एका डोळ्याने अंध असणारी, एका हाताने किंवा पायाने अपंग असलेली, एखाद्या पायाची टाच उंच असलेली, फिट येणारी, मतिमंद असणारी, संधिवात असलेली, हृदयाचे झडपा बंद असलेली किंवा हृदयाला होल असलेली, कुपोषित असलेली, अध्ययनक्षम असलेली, अशी जी मुलं आहेत, अशा अपंग मुलांना शिक्षण प्रवाहामध्ये आणलं जातं. त्यामुळे या शिक्षणाची व्याप्ती ही विस्तृत झालेली दिसून येते. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा एक म्हणजे शारीरिकदृष्ट्या सांगितलं मी. आता शैक्षणिकदृष्ट्या जर आपण विचार केला, मी पहिल्यांदा शारीरिकदृष्ट्या सांगितलं. आता शारीरिकदृष्ट्या याच्यामध्ये काय होतं की काही आजार असे असतात की किरकोळ औषधोपचार करून
ते बरे करता येतात, किंवा थोडीशी सुसह्यपणा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतो, किंवा काही जुजबी उपचार करून किंवा काही कायमस्वरूपी उपचार करून अपंगत्वावरती मात करता येते. आणि अशा मुलांना शिक्षण प्रवाहात समाविष्ट करून घेता येणं सहज शक्य असतं. अशी मुलं सहज शाळेपर्यंत येऊ शकतात, शाळेत येऊ शकतात. हा एक प्रकार असू दिसून म्हणजे अपंग मुलांना सर्व मुलांबरोबर त्यांच्याकडे थोडस किरकोळ लक्ष दिलं त्यांच्याकडे, तर साधारणपणे ही मुलं शिक्षण प्रवाहामध्ये आपल्याला सहजपणे आणता येतात. म्हणजे किरकोळ उपचार देऊन, म्हणजे थोडेसे काही असे उपचार असतात, आजार असतात की ते सहजपणे आपल्याला दूर करता येतात. म्हणजे उदाहरणार्थ बहिरेपणा असेल तर त्याच्यावरती एखादं कानात आवाजाचं जे सर्वण यंत्र आहे ते सर्वण यंत्र घेऊन कायमस्वरूपी आपल्याला उपचार करता येतात. किंवा एखाद्याचा हात किंवा बोट किंवा पाय थोडाफार फ्रॅक्चर झाले असेल तर उपचार करून त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणता येतं. असे सर्वसाधारण अपंग असणारी मुलं, पण शारीरिकदृष्ट्या जी भिन्न मुलं आहेत, जी मगाशी मी तुम्हाला सांगितली, तो एक महत्वाचा प्रकार या समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित असतो. आता दुसरा एक महत्वाचा प्रकार याच्यामध्ये शिक्षणाची व्याप्ती पाहताना आपल्याला विचारात घेता येतो, म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या जी अध्ययनक्षम मुलं आहेत, अध्ययन अक्षम असलेली मुलं, मतिमंद मुलं, कुशाग्र मुलं, हायपर ऍक्टिव्ह किंवा सर्जनशील मुलं. हायपर ऍक्टिव्ह म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात ती ऍक्टिव्ह असतात. कोणत्या प्रकारचं काम, कोणत्या प्रकारची कृती, कोणत्या प्रकारचे उपक्रम याच्यामध्ये ती स्वतःहून पुढाकार घेतात, स्वतःहून त्याचं नेतृत्व करतात. शाळेतल्या प्रत्येक गोष्टीत ते सहभागी होण्यासाठी आतुरलेले असतात. असे काही ऍक्टिव्ह मुलं असतात जी अभ्यासक्रमात आणि अभ्यासेतर उपक्रमामध्ये सातत्याने सहभागी व्हायला उत्सुक असतात. असे हायपर ऍक्टिव्ह असणारी मुलं असतात. किंवा सर्जनशील मुलं, क्रिएटिव्ह मुलं, असं शैक्षणिक दृष्ट्या एका वर्गात मध्ये समाविष्ट असलेल्या मुलांचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारची भिन्न वैशिष्ट्यांनी असणारी मुलं शिक्षण प्रवाहामध्ये असणे दिसून येतात आणि त्यांचा समावेशी शिक्षण पद्धतीमध्ये अपेक्षित असतो. हा एक महत्वाचा प्रकार. पुढचा एक महत्वाचा प्रकार आपल्याला सांगता येईल, समाज किंवा सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणारी मुलं. सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणारी मुलं. आता समाज किंवा सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांची वैशिष्ट्ये काय असं दिसून येतात की काही मुलं अत्यंत सोमग्न असतात, स्वतःमध्ये गुंतवतात, म्हणजे त्यांना फारशा गोष्टी समजत नाही, सोमग्न अंतर्मुख झालेले दिसून येतात अशी मुलं. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती म्हणजे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळं काही मुलं बालमजूर म्हणून काम करतात, यांनाही शिक्षण प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. त्याचबरोबर काही मुलं अशी असतात की ते सातत्याने मजूर म्हणून काम करतात, कुठेतरी रोजगार हमीवरती किंवा कुठेतरी दैनंदिन स्वरूपाचं शारीरिक कष्टाचं काम करणारे काही मजूर असतात. त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या अस्थिर झालेले जे लोक असतात किंवा व्यसनाधीन झालेले लोक जे असतात, तर अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्कृतीमध्ये जे लोक आहेत किंवा मुलं आहेत त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणणं हे समावेशी शिक्षण पद्धतीच्या व्याप्तीचं एक महत्वाचं घटक सांगता येईल, एक महत्वाचा घटक सांगता येईल. यांचा समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये होतो. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं यांचा देखील समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये समावेश झाला दिसून येतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या म्हणजे काय, समाजातली सर्वच कुटुंबाची, सर्वच व्यक्तींची किंवा सर्वच पालकांची आर्थिक स्थिती सारखीच असते असं नाही. गरीब श्रीमंत हा भेदभाव असलेला आपल्याला दिसून येतो. काही उच्च टोकाचे श्रीमंत असलेले दिसून येतात, काहींना आपल्या 2 इंच पोटाची खळगी भरण्याची सुद्धा भ्रांत असलेली दिसून येते. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आर्थिकदृष्ट्या भिन्नतेचे एक अत्यंत ज्वलंत आपल्याला एक वैशिष्ट्य सांगता येईल. हे वैशिष्ट्य असं आहे ते की काही लोक शरीराचा जास्तीत जास्त भाग उघडा राहील
अशी कपडे खरेदी करण्यासाठी जेवढा खर्च करतात असा शरीराचा कमीत कमी भाग झाकला जाईल अशा कपड्यावरती जेवढा खर्च होईल त्या खर्चाच्या 1% सुद्धा खर्च करून शरीरभर अंगवस्त्र खरेदी करण्याची क्षमता, आर्थिक क्षमता काही व्यक्तींकडे नाही. दुसऱ्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हॉटेल्स असतील किंवा खानावळी असतील, यातून जो मोठ्या प्रमाणात शिळं अन्न किंवा उष्ट अन्न जे बाहेर पडतं त्याच्यावरती शेकडो मुलं किंवा शेकडो कुटुंब कावळ्या किंवा गिधाड्यासारखी उड्या टाकताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे ही आर्थिक विषमता किंवा आर्थिक भिन्नता भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अशा भिन्नता असणाऱ्या किंवा आर्थिक दृष्ट्या खडतर जीवन जगणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणणं हे समावेशित शिक्षण पद्धतीचं वैशिष्ट्य असलं तरी ते त्यांचा समावेश झाल्यामुळे समावेशित शिक्षण पद्धतीची व्याप्ती वाढलेली दिसून येते. तर मी शारीरिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं, शैक्षणिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं, सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असणारी मुलं आणि आर्थिकदृष्ट्या भिन्न असणारी मुले असे जे वेगवेगळे समावेशित शिक्षण पद्धतीत या सर्व घटकांना समावेशित करून घेतलं जातं आणि हेच समावेशित शिक्षण पद्धतीची व्याप्ती आपल्याला सांगते. ही व्याप्ती स्पष्ट करताना मी पुढे जाऊन तुम्हाला मला सांगितलं होतं की जे अपंग मुलं आहेत, शिक्षणात अपंग असणारी मुलं जे आहेत, ते कोणत्या प्रकारचे अपंग असतात त्याचे मी वेगवेगळे प्रकार तुम्हाला सांगितले. त्यांचाही समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये समावेश केला जातो. त्यामुळे समावेशित शिक्षण पद्धतीची व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये आणखी सर्व प्रकारचे जे अपंग असतात सामावून घेताना नेमके कोणत्या अपंगांना समावेश करून घेतलं जातं. मी तुम्हाला मगाशी सांगितले की कोणत्या दृष्टीने ते अपंग असतात त्यांना समावेश करून घेतलं जातं. जे कर्णबधिर असतील, अंध असतील, मानसिकदृष्ट्या अपंग असतील किंवा पक्षघात झालेले असतील, संधिवात झालेले असतील, अध्ययनक्षम असलेले दिसून येतील, अस्थिव्यंग असलेले दिसून येतील किंवा सुमग्न असलेले दिसून येतील. असे जे अपंग वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचा या समावेशित शिक्षण पद्धतीने समावेश दिसून येतो. म्हणजे एका बाजूला आपण असा विचार केलेला आहे की शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांचा शिक्षण पद्धतीमध्ये समावेश केला जातो. त्याचबरोबर मी महत्वाचा एक प्रकार सांगितला की जे अपंग मुलं आहेत की ज्यांच्यावरती जुजबी उपचार करून शिक्षण प्रवाहामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जातं. पण अशी काही अपंग मुलं असतात की त्यांच्यावरती जुजबी उपचार करता येत नाही. जुजबी उपचार किंवा तात्पुरते उपचार करून चालत नाही, तर त्यांना विशेष प्रकारच्या सोयी सुविधा पुरवाव्या लागतात. तशा प्रकारची शैक्षणिक साधनं किंवा तशा प्रकारच्या प्रशिक्षित व्यक्ती सातत्याने उपलब्ध करून द्याव्या लागतात. असा एक प्रकार असतो. आणि त्या प्रकारामध्ये मी मग तुम्हाला सांगितलं की मग बहिरेपणा असलेली, म्हणजे कर्णबधिर असलेली, अंध असलेली, मानसिकदृष्ट्या अक्षम असलेली, पक्षघात असलेली किंवा अध्ययन अक्षम असलेली, अस्थिव्यंग असलेली, स्वमग्न असलेली अशा सर्व प्रकारच्या अपंग मुलांना शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. तर अशा प्रकारे सर्व शारीरिक, आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांना आणि अपंग असणाऱ्या मुलांना शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार असा आहे की जी मुलं सर्वसामान्य आहेत, शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत, बौद्धिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, अशी मुलं शिक्षण प्रवाहामध्ये येतच असतात. परंतु त्याचबरोबर याच्यापेक्षा भिन्न असणारी जी मुलं असतात त्यांचाही समावेश शिक्षण पद्धतीमध्ये केलेला दिसून. अशा प्रकारे आपल्याला समावेशित शिक्षण पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण विचार करणार आहोत की आंतरराष्ट्रीय स्तरावर
टॉपिक नंबर 3 आपण पाहू. पहिला टॉपिक आपण पाहिला सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचा विकास. त्यानंतर दुसरा टॉपिक आपण पाहिला सर्वसमावेशक शिक्षणाची तत्वे आणि व्याप्ती. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक याच्यामधला आपण पाहू की समावेशित शिक्षण पद्धतीच्या विकासाच्या दृष्टीने काही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे करार किंवा काही घोषणा झालेल्या आहेत का. तर त्याच्यामधले जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचाच आपण विचार करणार. त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ते 12 करार सांगितलेले आहेत किंवा घोषणापत्र आहेत समावेशित शिक्षण पद्धतीच्या विकासाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न. त्याच्यामधले जे काही महत्वाचे एक 4-2 मुद्दे आहेत त्याचाच आपण याच्यामध्ये पुढच्या तासाला आपण विचार करणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची व्याप्ती कशा प्रकारे आहे किंवा त्यामध्ये व्याप्तीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश झालेला दिसून येतो याचा आपण विचार केला.